ते शांत तुझीच वाट पाहिजे चालू होती. मध्ये बोलाल तर लवकरच, पण कसं घरचे काम लवकर निपटत नाहीत ना, म्हणून कसा उशीर झाला. हो शांताचा बाईची जात म्हटली घरचे काम आलेच ना बापा, बायाचं चालूच राहते काही ना काही, जरासं काही हातरी कामा नाही राहत. मनोजची मांबई नेलाय की नाही, तिला पाहिजे बापा आता काय येते काय नाही. तिला समजून सांगजो. कसं ते आपल्याला तवायरी करून घेणार तर कसं आपल्याला माहित पाहिजे ना तिला काय येते काय नाही. तर काही टेन्शन नका घेऊ, तिला काय येते काय नाही मी सगळं पाहतो रे. हो शांता, आता त्यासाठीच तर बोलवलं बापा तुले. कसं ती आता आपल्याला कसं आहे ती सायाचीच पोरगी करून घेणार. कसं ती राहते शेरात, पोरीला खेळातली उमज आहे नाही आहे. आता कसं गावात आपला कसं राडगरानं चालते एवढी साऱ्या गोष्टी कशा आल्या पाहिजेत पोरीले, मान मर्यादा पाहुणे रावणे कसं आले तर 4 लोकांचा स्वयंपाक आला पाहिजे तिले. मग तिले कसं काही येते नाही येत असेल तर शिकून दे बरं तिले. हो कसं एक्सपर्ट पाहिजे आपल्याला वायरी. काही टेन्शन नका घेऊ, मी तिला सगळं विचारतो. तुला काय काय येते बाई, काय काय येत नाही, कसं करतं तू, काय करतं, सगळं मी तिला विचारपूस करतो. थोडस शिक्षणातही पाहिजे बरं. आता तू कशी हुशार आहेस, तिला काही हिशोब टिशोब याव त्याव येते की नाही, माणसाचा मान मर्यादा ठेवते की नाही, म्हणजे हे सर्व तिले म्हणजे तिचं शिक्षण काय म्हणजे सर्व काळजीचं पद्धतशीर. कसं आपला घर कसं आहे प्रतिष्ठित घराणं आहे आपला. आपल्याला कशी वायरी कशी पाहिजे, पोलात पाहिजे बिलकुल. मागं नाही आली पाहिजे, दबली नाही पाहिजे. कारण उद्या काही सांगता येत नाही, राजकारणात उतरायला लागेल तर कसं आपल्याला सर्व दृष्टिकोनातून म्हणजे सर्व जण अँगलनं विचार करायला लागते ना आपल्याला. तर पाहिजे बरं शांत पद्धतशीर. ते मला काही सांगायची जरूरतच नाही, मी बरोबर विचारतो तिला, आयडिया ना सगळं करून घेतो मी तिच्या ऐकून. पण ते काय मला दिसून नाही राहिली बा तुमची भाषी. कुकडे आहे ते, कुकडे जायला खोलीमध्ये आहे, काय करून राहिली काय माहिती. आता मी काही गेलो नाही बापा. नाही तोरणी पोरगी आपण कसं का जा, आपल्या घरात काही बाई नाही तर कसं आता तू जाय पाय काय करून राहिली काय नाही तिला विचार. बरं पाहतो ना कसं तिच्यावर लक्ष ठेवतो बरं. नवीन आहे ते. काही नाश्ता केला की नाही, काही चहा घी पेली की नाही, काही विचारतो तिला. काही केलं नाही केलं तर मला काही माहित नाही, मी इकडेच बसेला. ते आहे तिकडे कसं सारं तिला खाऊ पिऊ घालतो बापा. काही टेन्शन नका घेऊ, जातो मी तिच्या इकडे आणि पाहतो काय करू राहिली तर. थांब तू, मी तुझी परीक्षाच घेतो आता. तुला काय येते आणि काय नाही ते पाहतोच मी आता. अंता पोरगी चांगली आहे बा. कधी म्हटलं तर हजर असते, कोणी कामात पुढे. अशी बाई पाहिजे आपल्याला. कसं नामदेवचं भलंच आहे बिचाऱ्याचं, काहीच पाहायची गरज नाही, माणूसच आहे एक शांत. आपल्याली वाहिरी अशीच पाहिजे, मागं पुढं पाहणारीच नाही पाहिजे. कसं काम करणारी, म्हणजे साऱ्या गोष्टीत हिंमत ठेवणारी. नाही तर मग काय लुकूबुकू पोरगी मी नाही करायला टेमलत टांबलत राहिली, अशी नाही पाहिजे. अशी शांतसारखी पाहिजे आपल्याला. मला मित्रांनो पाहता कसं सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. आता कसं माझ्या होणाऱ्या वायरीची परीक्षा घेणं चालू आहे. शांता पाठवलं आता परीक्षेला, आता काय होतं काय माहित पुढे. पोरी तू मनोजची मांबईनच काय? हो मनोजची मांबईनच आहे मी. अंघोळ झाली की नाही, काही चहा पाणी नाश्ता झाले की नाही सगळं? बिस्किटचा पुडा खाल्ला चहा सोबत. आणि कसं आंघोळ वगैरे राहिली माझी करायची, आता करते नंतर. हे खरकटीच आहे का आता? पोरी सकाळी सकाळी उठलं पाहिजे, पोरीच्या जातीनं आंघोळ केली पाहिजे, कसं शुभ असते ते सांगा लागते बिचारे तुले. हिंबाळ्यावानी करत राहायचं. आता करत जा आंघोळ लवकर उठून. हो मावशी, मी तर तुम्हाला मावशीच म्हटलं, चालेल का तुम्हाला मावशी म्हटलं मी तर? गा मला मावशी म्हणते, तू नाही म्हटलं तर काय हरकत आहे, तू म्हण माय बाई. हा मावशी, मग तुम्ही काय आमच्या मामाच्या इथं कामाला आहे का? नाही हो बाई, कामाफामाले नाही. कसं आता इकडे आलती मी तर म्हटलं जा आता मनोजची मांबई नेलाय तिला भेटा म्हणून आलती मी. मावशी कसं आहे तुमच्यासारख्याच ना गंगू मावशी आमच्या घरी कामाले असतात. मग मला गंगू मावशी समजतो. आता काय माय हे पोरगी तर मला निराश हेंबाळी दिसून राहिली. तुम्ही विचारा लागेल आता दुसरं काही येते की नाही. मी बस गप्पा मारायच हुशार आहे. चल मावशी बसा ना, उभेच आहे तुम्ही. अबे मग तुला काही स्वयंपाक गिंपाक काही पोळ्या गिळ्या करता येतात की नाही? नाही येतच नाही मला त्याचं, मी कधी केलंच नाही तर कसं येईल. पोळ्या गिळ्या येत नाही म्हणतात तर काही भाजी गिजी येत असेल ना तुला? नाही बा मावशी, आपल्याला काही येत नाही ते, आपण कधी करूनच नाही पाहिलं. तर इथे ना गंगू मावशी येतात, पोळ्याही करतात, भाजी करतात, धुणंही धुतात, भांडी घासतात आणि आम्हाला येतं वाढूनही आणतात. आम्हाला काही कामच नाही उरत करायला, मग काय करा आम्ही. मस्त आहे माय, मस्त आहे. मग तुम्ही माय बेशीच आहे वाटते मग तुझ्यासारखी. काय काहीच करत नाही मग तू, आहे की नाही? मग काही ना काही हातपाय हालत असेल की नाही, काही इकडची काळी इकडे, काही इकडचं तिकडचं, काहीच करत नाही काय? गंगू मावशी नसली तर तुला भूक लागली तर काही ना काही करून तर खात असेल की नाही तू? हो मावशी करते ना मी. मॅगी येते मला, पास्ता करता येते, 2-2 मिनिटाचे काम होते, करते मी, ते येते मला. बापा पाटलाने जर ही वायरी केली की नाही, पाटलाले निरा डोकसच झोळ नाही बापा. शेवयाच खाना उकळून पाटलाले सुनीच्या हातच्या. का पोरे अजून काही येत असेल ना तुले?
हे आता पास्ता आणि बरं हे तर सगळेलेच येते. ते पोहे घे करता येतात की नाही तुला, उपमा पोहे, हे आपलं रोजचं खायचं ते मी कधी केलंच नाही बाबा. मी खातही नाही ते कधी, मला नाही पटत. मी मॅगी आणि पास्ता हेच आपला आवडता फेवरेट आयटम. हो माय बाई, म्हणूनच एवढे सुकी बोंबील असतो मॅगी आणि पास्ता खाऊ खाऊ. मोठी राह ना गावात वशीन आमच्यासारखे संडवण. मग दुसरं काही येते की नाही माय बाईले, चहा घे विचारतात येते की नाही. बाबोरी चहा घे येते की नाही तुला बनवता मग? हा चहा नाही, कॉफी येते मला. काय माय बाई, या मनोजले तर मग डोकंच फोडणार तू यापुढे. बैलच होणार बाबा, काही खरंच नाही येत. हिला विचारतोच आता, वड्यान करोळान मुगाची डाळ कशी धुतात, उडदाची डाळ कशी धुतात, हे ना पाहिलाय की नाही, हिला माहित आहे की नाही बा, विचारतोच हिला. का बाई तुला त्या वड्या आणि करोळा काही कैनाच्या वड्या हे माहित आहे की नाही काही? हे काय असते मला हे काही माहितच नाही, आम्ही पाहिलंच नाही कधी हे. आता मला सांग तू, मी जेवढं विचारलं तुले तेवढं तुले काहीच येत नाही बा. नाही काय शब्द, मग तुला येते काय ते तर सांग मला. तुला येते काय तर सांग बरं. मला एवढंच काम आहे फक्त, सकाळी उठायचं, बॅग घेतली की ट्युशनला जायचं, ट्युशनहून आलं की परत कॉलेजला जायचं, आणि कॉलेजहून आलं की परत माझी संध्याकाळी ट्युशन आहे, आणि ट्युशनहून आलं की कसं जेवण वगैरे करायचं, अभ्यास वगैरे करायचा, आणि मोबाईल पाहायचा, झोपून राहायचं. एवढंच काम आहे माझं. मस्त मायवे मस्त. ते मायवे अशी हेला ठोकी काही शिकवलं नाही पोरीले. ते मोठी घोडी पोरगी झाली पण अजून हिला काहीच येत नाही. एवढ्याला पोरी तर खेळत असल्या की ते काहीच काही करून टाकतात. आणि हे पा का बाई, मग आता जेवण घेऊन तर राहिलंच म्हणा, आंघोळी राहिली म्हणतो तू, मग आता स्वयंपाक कोण करीन मायवे? ते मामाले त्या मनोजले जेव कोण घालीन? तू तर येत नाही म्हणतो तुले काही. मला त्याले कसं करशील, कसं जीव घालशील त्याले? मनोज पाहिन आणि मामा पाहितीन. आता ताट आलं, जेवण केलं, बस हेच एवढं आपलं काम. पाहत बसतील तिचे काय मग ते. धन्य मायबे धन्य, एवढे मोठे घोडा झाले काहीच येत नाही येले. आहे ते खातो म्हणते, सांगा बेसरामासारखी. चल मायबे येतो मग मी आता. हो या. पाय एवढं मोठं आपण बोलत बसलो पण तुझं नावच राहिलं विचारायचं. तुझं नाव काय आहे? माझं नाव रीना आहे. रीना. बरं माय रीना, येतो मग मी आता. हो या मावशी. काय झेंडूबामबाई होती, हे येते का तुला, ते येते का तुला, हे नाही करत का, ते नाही करत का? अगं तुला काय करा लागते माझ्याशी. चल आता मी मनोजलाच पाहिजे कुठं गेला तो, त्याला फिरायला नेते आता थोडस. आलता का गड्या कामाले? आम्ही नाही कामा फामाले बापा, गावातला स्वर्ग सोडून का तिकडे कामाले. हा इकडे रूपमध्ये पाहू देन बापा रे आम्हाले. तिकडे कामाला तर घर कामच करणार. हो गावात वटेच तर राखता गड्या. हो चाला ना, होतीन रोजदारी. अटी बसल्यापेक्षा तिकडे चाला, जरा घुलू मुलू केलं की झालं रोजदारी टाईट. नाही ना बा कामा फामाले, आम्हाला गरज नाही कामाची. तुम्हाला जाणार तर जा. हो रे, लयच वैदी झाली. कामाला सांगा तर येत नाही, नाही तर मग काम करतात. घरदार फिरतात. काय हो, पैसे नसले खिशात की आला चिन्ह मोदीचा हप्ता, मग काय आहे. मग येता तुम्ही कामाला आता. डोकं फोन राहिली घेणार देणार. आम्ही काही करू, कोणता हप्ता येऊ काही हो, आम्ही नेत कामाले जाणार जा तुम्हाला. खाले गावातला एवढा त्यांना सोडून जायला पुढे का आम्हाला. तरी आज नाही काल होईल, पैसा आज नाही काल येईल, पण पोरगी नाही ना डबल. रूपमध्ये पाहायला नाही भेटणार ना आपल्याला. जेवणांना काय पाहायला बे, याला घर नवावर दुसरं काय समजते, याला भोंग्याले दुसरं काहीच नाही. यानं जगच नाही पाहिलं अजून. आला अडीचा टुमणं लायला आपल्या भोवती. बैल आहे, बायको जशी जोतीन तसा जोतते. याला कुठे डोकसा आहे स्वतःच, पाहिजे तो शिवला कसा आयश करते भाऊ, आणि हा पाहायला खावच करते कामाले. इकडे जाऊ की तिकडे जाऊ. हो राखावटी गावात. हो गावातही पाहिजेत ना कोण ना कोण लक्ष द्यायला, कोणा कोपऱ्यात काय चालू आहे काय नाही. नुसतं यादी आली गेली बस, हेच पहा आपण जिंदगीभर. आता कामधंदे ना करू. अरे साहेब लग्न राहिले तुमचे, जरा हे कामधंद्याला लागानं, घरदार झालं पाहिजे ना, तर पोरगी देईन कोणी. मग कोणी होणार नाही ना. पाहुणे येतही नाही दाराला. मग पहिलेच तर शेतकऱ्याला कोणी पोरगी नाही देऊन राहिलं. जाणं राजा देवलाल भाऊ, काय डोकं फोन राहिलं फालतू फालतू. चाललोच मी, काय थांबायला आलो होतीसा. तर गावात पोरे वठे राखतात, खिकी दात काढतात. हे आली हे गेली. तू याय मै याय, बस याच्यातच पास आहे. कामधंद्यात नाही काहीच. पाटील 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 काय म्हणता? पाटील तुमची धावा आहे बा आता. जसा नाही उसा, जरा लक्ष ठेव जा. पाटलाचा जलवा जाणार बा आता. या पाटला पाय जमिनीने टेकतात का? पाटील हवे तर दादा. हा पाटील, हा रूपमध्ये पाटील मांबईले सोडतात का बापा एकटं? पाटील पाटील जलवा आहे पण तुमचा हवा आहे आता. हवा जमलं पाटील. हो मी बोलून नाही राहिलो काही, काही शपारले तुम्ही. काही बोलून राहिलं. हवा आहे हे आहे ते आहे. एक दिवस राहून पाहिजे तिच्या बरोबर, समजते मग तुला काय गाणं आहे. चाल मा बरोबर, काय कशी करते तर. मग मी काय नाही म्हणतो बापा, तुमच्या बरोबर राहतो 24 तास. चला बोलीन की ना मा बरोबर. मग ते सोपी गाणं नको समजू तू, खतरनाक आहे बरं ते काम. बेकार आहे ते नाद.
तेवढी शिल्पी तर पोरगी आहे राजा, एवढे भेद राहिले तुम्ही. आणि मांबाई नसल्या राजा एवढे भेटा तुम्ही. आगीचा गोया आहे तो. तुला माहितच नाही अजून काय आहे तर. हा मला माहित आहे मी कसं वागवत दिले तर. महिन्यानी स्वप्नात आलेला तिनं काही विचारीन काही सांगताच येत नाही. काय बोलून याची काही तालतम्यच नसते. काही बोलते. हो गड्या पाटील, आम्हाला येऊ दे मग, येतो ना त्या माग माग. तुझ्या जीवाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर आम्ही देतो. पाटील आम्ही देतो ना उत्तर, तू नको देऊ ना, तू चुप राहत जाय. हे थांबा टाइम आला की सांगेन ना तुम्हाला काय आहे तर. तिचा हिसका दाखवतोच मी तुम्हाला. कशी बोलते काय चालते तर दाखवतो तुम्हाला. थांबा आता मला कसं काम आहे गड्या. मी माणसं सांगायला वावरात. तुम्ही काय आता वटे राखणे काही सोडणार नाही का. तुम्हाला काही धंदा नाही. मला जायला लागते वावरात. मी येतो आता. बरोबर पाटील, दाखवा मग आम्हाला हिसका. आम्हाला बोला फक्त तर. हो हो. हा म्हणे मजा मारून राहिला, आपल्याला असं तसं सांगते. पाय आपण म्हटलं येऊ देते येऊ देते का नाही. मला म्हणते काम आहे म्हणते, वाटे टाका म्हणते तुम्ही. पाय घरा चॅप्टर आहे तर कोणी हे सांगणार आहे ना बाबा. कोणी का मूठ खोलत असते का आपली. जाऊ दे, चाल नाही त्या मागं मागं जाऊन आपण काय करते काय नाही पाहतच. चालचा पाय ना लेका गंठ्या, तुझ्यापेक्षा लहान पोरं. पाय ना पाटील किती लहान आहे तुझ्यापेक्षा. पाय ना पोरगी आणली त्यानं फिरायला गाडीवर आणि तू लेका तसाच राहिले का. लेका कोळलाच मर रे बा तू. काही खरं नाही तुझं. बापानं इस्टेट कमवून ठेवल्या. मा बापानं काही नाही ठेवलं ना, धुराई नाही ना माझं. मा मागे काय पोरी फिरती. मला कोण होणार आहे. पण ते लगा तुझे लय वाईट आहे. लगा तुझे लोकं होती की नाही होतल्या काय माहित बा. बेकार हालात लगा तुझे. लगा एवढा जर मी जर झालो असतो की नाही लगा, मी ना एखादी पोरगी पोहूनच आणली असती. थांबलंच नसतं मी, लग्न केलंच असतं मी. काही गड्या मला बिघडू नका बरं. मागे बिघडवलं होतं तुम्ही. मला दारू मारूचे नांद लावलं बा. तुम्ही नांदाळे माणसं आहे व बेकार आहे तुम्ही. माणसाला नांद लावता तुम्ही. काहीच माहिती सांगताले का मला तुम्ही. गावाच्या विरोधात जायला लावता का मला. काल तुला बिघडा पाहिजे त्या पाटील कसा फिरून राहिला बुलेट पोरगी. लेका तुझ्या जाण लेका अजून काहीच नाही का. तुझ्या मिळच नाही लेका, कशातच काही नाही लेका तुझ्या. शिवलाल भाऊ मला चळणीचं पाणी नको देऊ बा. मला काही पाणी येत नाही भाऊ. बिबा काही भरून देऊ नको तू. नर बा पाटलान काही एवन पोरगी आणली लेवा. काही बुलेटवर फिरते बा मस्त चिटकून चाटकून. आणि तुझे लेवा तुझे बेकार हालात. पिता पोरगी आहे बेते. काय कामाना धामाजी लेका काढी. पाहिजे मी कशी आणि पोरगी तर एक नंबरच आणीन बाबा गावात. तदलो जोपर्यंत एक नंबर पोरगी भेटत नाही तो लोक लग्नच नाही करत हा गडी. पाटलापेक्षा एवनच पोरगी आणीन गावात. एवन पोरगी मग आणजो. पहिले भेटते की नाही पाय की मुंजा मरतं. मी मुंजा नाही मरत ना रे. मी माणसाला आयलात ना कामाले. तुम्ही मला काय सोपी समजून राहिले का. बंद गाव मागा फिरतो भाऊ मी. डोक्यानं लय हलका असलं तरी मी या कामात कलाकारावर. काय सांगून राहिला बे. तुझ्या कामात कोणीच नाही पडत. तुला तोंडावर फक्त लोक हो हो करतात. दुसरं काय आहे बे. काही नाही देत तुझे लग्न फगन करून. बरं आहे बियाचा बोकड्या गावात. शिवलाल ते पाटलाची मांबईन आली. कुठे रे कोण्या शिवलाल भाऊ. पोरगी म्हटलं तर लास्ट टपकून राहिली त्याची. पोरगी म्हटलं नाही तर उलटून पाहिजे. गरीब बायको आहे ना आपली. पहिलेच तर काही ठेवत नाही ती आपली. बेलण्या झोडते ना. तिला सांभाळणं पहिले. एक पोरगा बी आहे ना. काय लहान लहान पोरी पाहून राहिला इकडे. काही शिल्लक बोलून राहिला का. मला कुठे मारते का माझी बायको. आपला दरारा भाऊ दरारा. हो गावातच फक्त फुसफास. घरी गेलं की बस माझर. बायको पुढे लुलू 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 करणं. कुत्र्यासारखे बिस्किट टाकले का तुझी बायको तुझ्या पुढे. मला शिकून राहिला वाटी. शिवलाल तिथं काहीच ठेवली जर बा गंठन. अरे बा कसं बा शिवलाल आम्हाला माहिती नव्हतं बा हे. पण त्या तोंड सांभाळणं जरासं. तोंडात कुलूपला झोडपीन बरं तुले. हा ना, दुसऱ्याला काही म्हटलं चालते. खांड्या बेंड्या. फक्त स्वतःला म्हटलं काही की मग आग होती आपली चांगली आहे की झोपूट निघते इंजन मधलं. मग कसं दुसऱ्याला म्हणे लागते तोंड आवरा जरासं. आपल्याला बैकून नाही द्यायचं. सांगून देऊन राहिलो. हरी चाल याच्या पागलच्या राणी लागेल पुरं. चाल लवकर. चला रे शिवलाल आता. चाल बा चाल शिवला. घे ना दाबून कसा पळाला रे. घे ना डालडा कसा पळायला. आता ही गाडी लवकर चालू नाही होऊन राहिली. ती बेनी न मामाग कुठे चालला म्हणून फालतू बिमारी व्हावा लागेल मला दिवसभर. या गाडीचा मोठा त्रास आहे. भजट चालू तर होतच नाही. होई ना माय होई ना लवकर चालू येईन ना ती. बाप्पा बिमारी त्याला आवाज. आता काही खरं नाही. दिवसभर येईल फिरवा लागते. इकडे चाल तिकडे चाल. आता काही दिवसभर हेच आहे. हे काय आणि ते काय. बस संध्याकाळी घरी आलो की बस बांबी झाली पण चोपडा लागते. आता मुली ते हे पर्याय नाही. हे मागच राहायचे. आता काही खरं नाही. आता कुठे चालला तर तुम्हाला न सांगता. कुठे जाऊ कुठेच नाही. हे गाडी सुरू करून पाहून राहिलो. बंद पडली नाही. हे सुरूच नाही होऊन राहिली. बरोबर आहे ते. बरोबर आहे. असंच पाहिजे तुम्ही. असंच पाहिजे. तुम्हाला लेत नव्हता ना. चाट मारली होती ना म्हणूनच ती गाडी बंद पडली. आता असंच पाहिजे. बिने नाकाजी. आता काय बोला येईल. गाडी लोड करू जराशी. चालू करून पाहिजे तुम्ही. काही बोलतो. मी गाडी चालवते तू मागून लोट गाडी. एक बोललो की दात बोलती. आता मला म्हणते तू गाडी लोट म्हणते. मी बसतो मी गाडी चालवतो. म्हणजे हुशार आहे रे. माया लोटणं गाडी लोटणं चालणं चालू करून हिले. मी चालवते गाडी तू लोट.
अहो माय तुले काय सांगू, गावात पुरी गाडी नाही चालत, ते तुमच्या गावात तिकडे चालत असेल, अटी नाही चालत ते. हा ते शहर आहे का हे? काय जाय मग, मी नाही लोटत. लोटशील तर लोट मग तूच कर सुरून, तूच चालव जाय. हा माझी गाडी मी सुरू करतो आणि मीच लोटतो. मी येणार बरं. हा मी सोबतच येणार तुझ्या. तू पाय फक्त मला नेऊ नको. चाल हो माय चाल, तुला न्यास लागेल ना आता. माझा हात पाय उपटशील तू. चाल बापा चाल. मग बुड्यानं काय झेंडू बाम लावली बा मागं हे. कुठे जायचं असले येतोच म्हणते मागं मागं. काय करा आता, कुठे न्यास लागतील. चाल ना लवकर. काय विचार करून राहिला, बसतो ना मी. चल तू. चाल चाल. तू मला काही विचारू नको, शब्द फोटो काढणार माझा. किती सुंदर जागा आहे. मनोज हे काय आहे रे, हे किती छोटे छोटे आहे बरं. काय सांगा बाबा, काही समजत नाही. हे बयाळा पोरगी. हा काहीच पाहिलं नाही येणं. तुम्हा डोक्याचा खकाना आहे. मा बुड्यानं झेंडू बाम लावली मामाग दिवसभर मामाग. हे काय आहे ते काय काय बापा, काय सांगा येईल. एवढी समजत नाही हा कांदा आहे म्हणून. परिमा हा कांदा बिरेला कांदा तू खात असतो ना कांदा, पाहायला आहे की नाही कधी? की ते बी पाकिटातच आणता. मी नाही पाहिला कांदा फांदा. हेंबाडी तो ऑनियन ऑनियन म्हणतात त्याला. ते ऑनियन म्हणणं मग काय ऑनियन ऑनियन करून राहिला, ते येत नाही तुला मनोज. ऑनियन ना ऑनियन पाहिलेलं आहे मी, ते लाल लाल. हो तेच आहे. अरे मनोज पण ते ऑनियन तर मोठं असते लाल लाल, पण मग हे कसं काय छोटं छोटं. इथे तर लागले नाही अजून, कुठं आहे ते तर. माय हे आता पेरेल आहे ना, आता लागवण व्हायला याची. आता धीरे धीरे तो मोठा होईल. याला 3-4 महिने लागतात मोठा व्हायला हा कांदा. मोठा झाला की मग याचं काढणी होते. मग काढणी झाल्यावर मार्केटमध्ये जाते, मग तुमच्या घरात येते. पण याला ऑनियन कुठे आहे, दिसत असतं नाहीये मला. काही फुल नाही आलं, काही नाही, छोटच असतंय, काही दिसत नाही यामध्ये. आता हे डोकसं फोडायचीच पाहिजे आहे की नाही. असं वाटतं गोटा घ्या जवळ डोकसं आपटा. आपलं डोकसं फोडा आपण. आता साधं माहित नाही या पोरीला काय करावं आता. हो रीना माता, कांदा खाली येत असते जमिनीत, वर नसती येत. अच्छा खाली असते का ऑनियन. बरं बरं. का रे मनोज, मग हे ऑनियन कसं पेरतात. याला पाणी कसं देतात रे. हे किती छोटं छोटं आहे बरं. आणि यात पाणी जर दिलं तर वाहून नाही जात का रे हे. वाहून नसते जात. पहिले याचं रोप टाकतात. रोप टाकल्यावर ते रोप उपट्याचं असते. बारी वगैरे तयार करतात. पण बाया मग हाताने लागून करत असतात कांद्याची. असं असते ते. आणि पाण्याने काही नाही होते आली. तू मला काही विचारू नको, शब्द काढू नको तोंडातून. हाताची घडी तोंडावर बोट. चुपचाप आता मागाचा. मा डोकसं झालं एक तर पिसा. काही डोकसं खाऊ नको, बडबड काही करू नको. आता हाताची घडी तोंडावर बोट आणि मागं चाल आता. पहिलेच तर मा डोकसं आता खराब झालं बंद. चल चल अजून दाखव मला. आणखी काही असेल ना ते दाखव मग आता. यार मनोज हे झाडं किती सुंदर आहेत रे. यामध्ये माझा एक फोटो घे ना प्लीज. यार मनोज प्लीज घे रे. डीपी ठेवणार ना माझ्या मोबाईल मध्ये. प्लीज यार मनोज घे रे एक फोटो. किती फोटो काढतं. काही पाहिलं की म्हणतो फोटोच काढ. काही पाहिलं की फोटोच काढ. काही फोटो नाही काढत मी. मॅड झालो मी आता. फोटो काढायची हौस आहे. तर एखादा फोटोग्राफर सोबत आणती. कॅमेरा आणती ना, आणि त्याला खचाखच फोटो काढायला होती. आडवे देडवे. हो सर यार मनोज तुला सरळ बोलता नाही येत का रे माझ्यासोबत. सरळ पाहिजे बोलेले. यार ते जाऊ दे. हे झाडं कशाचे आहेत रे. मोठमोठाले आहेत हे झाडं. छान आहेत. खाल्लं असेल ना तू ना केळ. पाहिलं की नाही. कितीही पाहिलं नाही. हो तुला काय मराठी समजणार, तुला इंग्रजी सांगा लागेल. बनाना बनाना. हो ना मनोज पाहिलं ना, समजते ना, कळते मला तेवढं. त्या केळाचं झाड हे केळी म्हणतात गेली. हो आता हे छोटे छोटे आहेत, अजून काही याला फळं लागली नाहीत. मोठे होतील तर फळं लागतील. आता याच्या पुढचं काही विचारू नको मला. कधी येतील काय येतील, मग कसंच काय पेरलं, कोणतं कट टाकून राहिला, काय करून राहिला, कसं झालं, कधी फळं येतील, हे नको विचारू आता. मनोज तू मला सांगत नाही ना, मी तुझं नाव मामाला सांगे ना. जे काय ते मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची तू सरळ सरळ. अरे आता हिनं तर मोठं पिस्तूल काढलं बाहेर. आता डायरेक्ट ब्लॅकमेल कोणाला बुडेल नाव सांगतो म्हणते. ब्लॅकमेल करते का मला ब्लॅकमेल करतो तू. मग मुकाट्याने सांग काय आहे तर. मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दे तू सरळ सरळ. तू आज विचारून घे मला. तू काल दिसतो का पाय तुझे. सकाळी 4 वाजताच वावरात येतो उठून. संध्याकाळी 8-9 वाजे लोक जातच नाही घरी. हिले चपराक द्यास लागते. मला चॅटच मारतो आज हिले. कावला माझा जीव सारा. उकून आणली काय माहिती मा बुड्याने झेंडू मामी. काय विचार करून राहिला तू एवढं. हे सांग ना मला, कसं पेरलं, कधी फळं येतील. सांगते सर्व. आता या केळी झाले 3-4 महिने झाले. आता इले जवळपास 1 वर्ष लागेल. 1 वर्षानंतर इले फळं येतील पुढच्या उन्हाळ्यामध्ये. आता नाही दिले फळं. असं आहे का ते. चल ना मग मला केळी खाऊ घाल ना कुठेतरी. चल ना. आता या एरियात कुठेच कोणाचीच केळी नाही. सारी या कॉटन झाल्या आता. आता पुढच्या वर्षी आता केळं खायला भेटतील तुला. आता नाही भेटत. नाही यार मला खायची होती ना केळी. मला खूप आवडतात. काहीतरी जुगाड कर ना यार मनोज. आण ना कुठून तरी. कर ना काहीतरी जुगाड प्लीज प्लीज मनोज. माझे पप्पा सांगत होते यार मला केळी खूप छान लागते म्हणून झाडाची. कर ना यार काहीतरी जुगाड. कर ना, खाऊ घाल ना मला. हो मी पाहतो काय तर लावतो बाबा जुगाड. चल 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 मनोज.
वाव यार मनोज, कितना बड़ा स्विमिंग टँक है ये तो. वाव, किती सुंदर जागेवर आणलंस रे तू मला. असं वाटतं इथंच बसून राहावं आता. किती थंडगार वाटतंय. मस्त मस्त गप्पा मारावं, इथं बसावं असं वाटतंय मला तर. वावरातले काम ते बाप करीन. अटी बसा वाटते म्हणते. रोजच आहे ना, आमचं रोजच पाहून राहिलो ना. इले बोलती न होते बाबा काची बी काही पाहिलं की म्हणते वाव बढिया. काय बापा पोरगी अशी तर असो बाई. हो हो, खूप चांगली जागा आहे. हो, बसून राहायचो अटीसा. मी आलोच वावरातून. सर यार मनोज, मी तुला चांगलं सांगत आहे, तू बस ना माझ्याजवळ. कसं मग मला चांगलं वाटते. बसू आपण अर्धा तास, नंतर जाऊ मग. रिकामा नाही ना, तिकडे वावरातले कामं कोण करीन. ते बोंबलून राहिले ना, माणसं आहेत ना माये. इकडे फिर तिकडे फिर, इकडे चाल. काय बापा तुझ्या मागच फिरू काय मी. तिकडे कामं कोण करीन. तू जाशील तुझ्या घरी निघून, मी काय इकडे गोटे खाऊ मग. असते का मनोज, असं असते का. मी पाहुणे आली ना तुझ्या इथं, मग तुझी जिम्मेदारी नाही का मला सर्व दाखवायची. आणि तू असं बोलतो यार. हो माय, हो हो. चल ना यार, मला स्विमिंग करायची आहे ना यामध्ये. चल ना यार माझ्यासोबत. तू काही मॅट गीट आहेस काय. पाणी किती जोरात वाहून राहिलं ते पाय ना. पहिलेच तर झिलपी आहेस. कधी वाहून जाशील तर पताही चालणार नाही. झांबलता जाईन आम्हाला. त्या बापाला काय उत्तर द्या आम्ही मग. अबे, मला स्विमिंग येते ना, म्हणूनच म्हणते ना तुला चल म्हणून. तू कसा रे यार, नाहीच करतो कोणत्या गोष्टीमध्ये. नाही यार मनोज, चल ना. रिने, मी तुला काय सांगून राहिलो, तुला ऐकू येते की नाही. मला पोहता येत नाही. एक तर त्याच्यात गेली कुकडे तर मी कुकडे पाहू तुले. मला नाही झेपता फेपता येत. अरे यार, मी कशासाठी आहे. मी आहे ना, मी नाही वाहून जाऊ देत तुला. मी आहे ना धरायला. येत नाही ना स्विमिंग. चल मग मी शिकवते तुला. चल कूद, मी आहे तुला वाचवायला. कोण आणले पाहुणे. बहिणा हो देवदास भाऊमाई. त्या पाटलांना लावला गळा जुगाड. झमकोचे वाटते दोघे दादा पाटील. मण्याचं त्याच्यावर येला ना म्हणा काम झमका. बरोबर लाईन लावली पाटलानं. अहो काकाजी, तुम्हाला पोहता येते का. बसना चूप बसना. त्याला काय म्हणून राहील तू. काय होते म्हटलं तर तू असं बोलून राहिलं की जसं मी चुपच बसायला पाहिजे. काकाजी, पोहता येते का हो तुम्हाला. बाई पोहता येते ना. काय झालं. हो काकाजी, या मनोजला ना स्विमिंग करता नाही येत. याला शिकवा बरं तुम्ही. मी म्हटलं त्याला की मी शिकवते तुला, तर तू सरमते. नाही करत. पाटील घ्या ना स्विमिंग शिकून घ्या ना. डबल छानच येत नाही बरं. शिकून राहिली ते घ्या आणून छानच. त्यानं सांगायला होता झेंडू बाम आहे बाप्पा ती. काय राहिले देवदास भाऊ, तुम्ही मजा करू का मी. का मनोज, आम्हाला कोणी पाहुणं शिकवत नाही ना. आम्ही तर तास तयार शिकायले का तुले. ते पोरगी शिकून राहिली तरी तू लाजून राहिला बाबा. शिकून घे ना. हा छानच आहे बरं. डबल येत नाही. मी जाऊ घरी. हा म्हणे शिकत नाही तर तोंडात घालतात. थांबा जरा मागं पुढे पाहत जा. पोरीचे वय काय आपली काय. कुठे बी मातो. हो चालतं काय तू रिने. नाही तुम रायटीचाच. मारत्या माणसासोबत गप्पा. मी चाललो वावरात. तुला काही धंदा नाही. नाही रे, मी कशी येऊ एकटी. थांब ना तू. मला भीती वाटते ना एकटीला. तू माझ्यासोबतच थांब. चाल्या जाईन माझ्यासोबत हो की नाही. हो ना, मी येते ना, पण थोडा वेळ थांब ना. बरं तू ये की नको येऊ. अरे थांब ना, मी येते ना. थांब. बावरट कुठला, थांबतही नाही. काय बुडे बा आठी आली पुरलं नाही. बरे ते गप्पा गोष्टी मारून राहिले ते. आपल्याला पाहायला गेले ते निघून. काय नाराज होते ना का थांबणार होते का. जाऊ दे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.